शेळगाव गटातून जिल्हा परिषदसाठी मनोज भांडवलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा। नुकत्याच जवळ आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांबाबत दिनांक 9 जानेवारी रोजी माजी आमदार राहुल मोटे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेळगाव गटातील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक पार पडली। या पार पडलेल्या बैठकीत युवा उमेदवार पक्षाचे जुने व निष्ठावंत राहिलेले कैलासवासी अंकुश भांडवलकर यांचे चिरंजीव मनोज भांडवलकर यांच्या उमेदवारीच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीच्या दाव्याने शेळगाव गटातील सर्वच युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। त्यांनी युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क त्यांच्या जमेची बाजू ठरेल। त्यांच्या या दाव्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने त्यांची जिल्हा परिषद शेळगाव गट उमेदवारी निश्चित होईल, अशी जोरदार चर्चा शेळगाव परिसरात होत आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।